चला आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. एक्स्ट्रा प्लेयर नाव आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जे सर्व इन ऍक्शन मध्ये असतील त्या सर्वांची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून एक एक्स्ट्रा प्लेयर 10व्या नंबरचा बॅटर. एक प्लेयर, फक्त एक प्लेयर, दोन्ही टीमचे एक प्लेयर. साई शक्ती टीम एक्स्ट्रा प्लेयर आहे का? नावं माहिती असतील तरीही चालेल, काही हरकत नाही. येस, आपण सकाळच्या सत्रापासून बॅट्समन बॅट्समन म्हणत होतो, आता बॅट्समन नाही बॅटर असा उल्लेख करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस वुमन क्रिकेटर खेळतात त्यावेळेस त्यांना बॅटर म्हणून उल्लेख केलं जातं. आणि आता बॅटर मैदानावरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे मयुरी आणि मयुरी यांच्या जोडीला साक्षी असे दोन बॅटर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. मजा येईल. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. सर्वात पहिले आम्ही आमच्या महिलांचं कौतुक करतोय. दिलेल्या वेळेमध्ये ते उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करणार आहोत. सहसा दिलेल्या वेळेमध्ये महिला मंडळ उभं राहत नाही, पण इथे उपस्थित झाली त्याबद्दल त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. पहिले असते ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची मॅच, त्यानंतर असते ती म्हणजेच इंडिया पाकिस्तानची मॅच, आणि त्यानंतर असते ती महिलांची मॅच. मजा येईल, संपूर्णपणे मजा येणार आहे. दोघांमध्ये विचार विमर्श झालाय. दोघींनी म्हटलं असेल आउट नको, यांना बॅटिंगच द्यायची नाही बाकीच्यांना. चला, बॉलिंग ट्रॅक वरती गार्गी पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर मयुरी, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती साक्षी. मॅचला होत असताना सुरुवात एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या संपूर्ण या मॅच साठी. जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा, संकल्पना जबरदस्त. गार्गी पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंड वरती मयुरी. पहिलाच बॉल, यावेळेस रनआउटचा प्रयत्न असेल का हा प्रश्न होता. एक धाव कंप्लीट होईल. पंचांची भूमिका या मॅच मध्ये फार महत्वाची आहे. धावसंख्या फलकावरती 1 पाहायला मिळेल. मयुरी यांच्या बॅटमधून ही सिंगल, यावेळेस ऑन साइडला दिशा दाखवली. एकदा बाद होईल, धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरकत असताना 2 धावा धावफलकावरती. डिक्लेअर बॅटने जर झाली, स्ट्राईक चेंज असेल याची नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळते लॉंग ऑफच्या दिशेला. वाह, काय फिल्डिंग आहे, कमालीची फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल आड होईल, फलक देखील पुढे जाईल. फलकावरती धावा 3 पाहायला मिळतील. 3 ऑन द बोर्ड. फुल टॉस बॉल लॉंग ऑफच्या दिशेला. पुन्हा एकदा क्या बात आहे, आकाश सर फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एका वेळेमध्ये तुम्ही टेक करतायत, अति चांगली फिल्डिंगचा एफर्ट आहे. यावेळेस वेगवान बॉल होता, प्रचंड वेग. बॉल मागे गेला आणि त्यानंतर बॅट फिरली, इतका प्रचंड वेग होता. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल सिंगल. येस, ओव्हरची समाप्ती. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 5. पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 धावा या धावफलकावरती. क्या बात आहे. थँक्यू सो मच मोनिश सर. नाही, चहा आणलाय ना, चहा फार महत्वाचा असतो. प्रेमाचं तिसरं प्रतीक म्हणजे आम्ही चहा म्हणतो.
नवरा बायको मध्ये भांडण झालं. ओ चहा घेता का? भांडण सॉल्व. येस नो बॉल. नो बॉल पाहायला मिळतो आणि विकेट. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. डीजे. ट्रॅक वरती फुलटॉस बॉल. बॅटरचं नाव सीमा आहे. ज्या तुमच्या दर्शना बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. बघूया कशी कामगिरी करण्यात येईल. यावेळेस नो बॉल. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि वाह क्या बात आहे. विकेटचं पतन. नो 1 प्लस विकेट म्हणजे 2 धावा, 1 विकेट आणि बॉल देखील काउंट. संध्याकाळचं सत्र. हातामध्ये चहा, एका हातामध्ये आणि दुसऱ्या हातामध्ये माईक. समोर महिलांची मॅच. यापेक्षा जबरदस्त संडे काय असेल. यावेळेस नो आणि नो वरती 4. जणू काही संध्याकाळच्या सत्रामध्ये चहा सोबत बिस्किट नाही तर या बॅटर चहा सोबत नशीब खाऊन आल्यात. त्यांच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त चौकार. कॅच कंप्लीट झाली आहे. गार्गी यांचं मी कौतुक करेल कारण ज्या प्रकारची त्यांनी बॉलिंग केली, ज्या प्रकारची त्यांची फिल्डिंग आहे. नो प्लस 1. 2 धावा आड होतील. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 14 धावा या धावफलकावरती. गोलंदाज सज्ज. त्यावेळेस हॅमर करण्याचा प्रयत्न जरूर होता. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. मिस्टेक आणि मिस्टेकचं रूपांतर चौकारामध्ये. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळेल 4 धावांच्या मदतीने 18 धावा. डीजे. त्यावेळेस सिंगल आडवेल फलक 19. दुसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. कशी कामगिरी असेल हे पाहणं इंटरेस्टिंग. यावेळेस गार्गीच्या वतीने जबरदस्त कॅच. फलंदाज बाद. बॅटरच्या खेळीचा अंत. डीजे. चला बॅटरचं आणि बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. सायली बॅटर आणि बॉलर भक्ती. क्या बात आहे. आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. येस. यावेळेस स्ट्रोक तर अतिशय चांगला होता मात्र विकेटचं पतन होतोय. फलंदाज बॅटरच्या खेळीचा अंत. किस्सा तुम्हाला सांगतो या ओव्हर नंतर. चांगला किस्सा आहे आकाश सर. महिलांच्या मॅचशी रिलेटेडच किस्सा आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 19 धावा. ज्यावेळेस अंधेरी साक्षी मॅडम पलत त्याच नाही आल्या ना, हे दुसरे आहेत वाटते. ओके. यावेळेस मिस्टेक. सिंगल ऍड होईल. चार बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आतापर्यंत कमालीची कामगिरी पाहायला मिळते. 19 धावा फलकावरती. येस, आपण थोडंसं करेक्शन करूया. 20 धावा फलकावरती. यावेळेस थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते.
धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 21 धावा, 21 ऑन द बोर्ड. यावेळेस डॉट बॉल, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 धावसंख्या आहे फलकावरती. आम्ही 30 ते 40 धावा बनवणार असं म्हटलं होतं, पण आता काय, आता 22 धावाच आहेत. करावं लागेल, काहीतरी करावं लागेल. बघूया. यावेळेस टॅप केलाय. आरामात आरामात, काही घाई नाहीये. पळा 15 20 25 पळा. चला मैदानावरती कंप्लीट होईल. सिंगल 23 धावा झाल्यात आणि 24 धाब्यांचं लक्ष असेल. 23 धावा झाल्यात आणि 24 धाब्यांचं लक्ष. चला स्पीडअप करायचंय. 24 धाब्यांचं लक्ष आहे. आकाश सर, मी उल्लेख करत होतो ज्यावेळेस अंधेरी फिल्म सिटी इथे आम्ही समालोचन करत होतो सेलिब्रिटी प्रीमियर लीग. त्या सेलिब्रिटी प्रीमियर लीगमध्ये महेशजी कोठारे आपल्या मराठीमधील एक फार मोठे नायक आहेत. त्यांच्या वतीने ती स्पर्धा फुलवा खामकर यांचा संघ, फुलवा के फाडूस देखील होते, सोनाली कुलकर्णी, अप्सरा फेम, केळेवाली फेम, तिचा देखील संघ होता. आणि त्या संघामध्ये वुमन्सची मॅच होती आणि त्या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 120 धावा बनल्या होत्या. म्हणजे वुमन्सने इतका मारलं होतं ना, आणि एका षटकारावरती अशा टाळ्या वाजवत होत्या ना, म्हणजे तो माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता वुमन्स क्रिकेटमध्ये. अक्षरशः सोनाली कुलकर्णी देखील इतकी खुश होती ना, तिने त्या बॅटरला मिठी मारली सरळ, कारण इतकी जबरदस्त ती मॅच झाली होती ना. अगदी तशी मॅच होणं गरजेचं आहे. मी इथे तो उल्लेख का केला, कारण त्या मॅचमध्ये एनर्जी इतकी पाहायला मिळत होती ना त्या खेळाडूंकडून, त्या सेलिब्रिटीजकडून. ती एनर्जी इथे थोडीशी मिस पाहायला मिळते. त्यामुळे विनंती असेल, हे सर्व आपलेच आहेत, यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ती एनर्जी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे, ती एनर्जी दाखवणं गरजेचं आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि पडदा सोडायचा आहे, ही विनंती असेल. आय थिंक गार्गी इन ॲक्शन मध्ये. आणि तुमच्यासोबत कोण बॅटर? भक्ती पाहायला मिळतील. गार्गी आणि भक्ती, बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. 24 धाब्यांचं लक्ष. आकाश सर आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये. आता थोडेसे प्रफुल्लित असतील कारण त्यांनी त्यांचा बूस्टर डोस घेतलाय, वॅक्सिन घेतली आहे. आता ते देखील रेडी आहेत आणि आपण देखील रेडी होऊया, कारण 24 धाब्यांचं लक्ष. विजयासाठी 18 बॉल असं म्हटलं जातं. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव, तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आता प्रेशर सिच्युएशन आहे. प्रेशरमध्ये सर्व महिलांनी पाहिले, कुकरची शिट्टी वाजते. बघूया आता या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल. 18 बॉल विजयासाठी, 24 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस वा काय फिल्डिंगचा एफर्ट आहे, जबरदस्त एफर्ट. जान जाय पर गेंद ना जाय. हे आमच्या सर्व रणरागिणी आहेत ज्यांनी एक काळ इतिहास गाजवलाय, आज देखील इतिहास गाजवतायत. जगाच्या रंगमंचावरती कुठल्याही प्रकारची तालीम न करता प्रत्येक रोल यशस्वी पार पाडणारी आमची स्त्री. आज आमची स्त्री सैन्य दलामध्ये डॉक्टर आहे, इंजिनियर आहे. इतकंच काय, भारताची प्रथम नागरिक देखील एक स्त्रीच आहे. आणि या स्त्रीला मानवंदना देण्यासाठी, मानाचा मुजरा देण्यासाठी ही जबरदस्त संकल्पना आपल्याला पाहायला मिळते खेळ महोत्सव 2025च्या वतीने. अन्नू सर आमच्या सोबत जॉईन झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल असेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 2, चेंडू झालेत 4. ऑफच्या दिशेला मैदानावरती सिंगल पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने फलक 3 आकड्यावरती. 3 ऑन द बोर्ड आणि विकेट. बॅटची एच त्यांचा वेध. फलंदाज बॅटरच्या खेळीचा अंत. फर्स्ट विकेट डाऊन फॉर टीम डीजे. कळत काही नाही पण मजा येते हा गाणं ऐकायला.
जबरदस्त गाणं ट्रेंडिंगवर आहे. आजकाल व्हायरल व्हायला ट्रेंडिंग व्हायला जास्त वेळ लागत नाही. तुमच्याकडे काहीतरी कला असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आहे हिम्मत, त्यालाच मिळते आजकाल किंमत. आणि गार्गी स्ट्रोक फसलाय आणि गार्गीच्या खेळीचा अंत. महत्वाचा विकेट पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच इज. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 3. बॅटर तयार, बॉलर देखील तयार, फिल्डर देखील तयार आहेत. मॅच इंटरेस्टिंग होईल की नाही त्यासाठी 2 ते 3 बॉल फार महत्वाचे आहेत यावेळेस. वा काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिलेंगे रन 4, तो बेडा होगा पार. येतोय 4 धाव्यांसाठी हा खणखणीत 4-4-4 चौकार. माननीय श्री लक्ष्मणदादा गायकर साहेब आणि माननीय श्री श्यामदादा गायकर साहेबांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती उपस्थिती दाखवायची आहे. संध्याकाळचं सत्र आहे, मान्यवरांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाच्या प्रत्येक थेंबाची वाट पाहतो त्याप्रमाणे आमचे मान्यवरांची वाट आमचे आयोजक पाहत होते आणि मान्यवरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्याबद्दल आम्ही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. धावसंख्या 10 पाहायला मिळेल, 10 ऑन द बोर्ड. दुसऱ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल आहे. 7 बॉलमध्ये आय थिंक 14 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर झाली सो 6 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. 6 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण असेल. संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 2 दिवसाची स्पर्धा, मात्र 2 महिन्यांची मेहनत. या मेहनतीमागे भरपूर सारे व्यक्तिमत्व आहे, ज्यामध्ये प्रमुख व्यक्तिमत्व मी मुनीश दादाला देखील म्हणेल. आमचे मुनीश दादा शेलार साहेब त्यांचं मी कौतुक करेल. मी विशाल दादा यांचं देखील, विशाल दादा गायकर साहेबांचं देखील कौतुक करेल. आमचे आशिष दादा पानसरे साहेब यांचं देखील मी विशेष कौतुक करणार आहे. त्यांच्या समवेत त्यांची संपूर्ण टीम, त्या संपूर्ण टीमने त्यांना फार चांगल्या प्रकारे कोऑर्डिनेट केलं आहे. मी त्यांचं देखील कौतुक करेल. ज्यामध्ये आपल्याला ड्रीम युवा यांचं मी विशेष कौतुक करणार आहे. ड्रीम युवाचे सर्व व्यक्तिमत्व ज्यांनी या स्पर्धेमध्ये मोलाचा नाही तर घारीचा वाटा केलाय, त्या सर्वांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. तसेच श्रमिक युवक मंडळ यांचं देखील मी विशेष कौतुक करणार आहे. मिस्टेक झाली आहे. काय करू ना काय नाही असं झालं होतं. सिंगल पडू की 2 असं. धावसंख्या फलकावरती 11 पाहायला मिळेल, 12 पाहायला मिळतील.